घरपोच अंडीचं सुरू झालेलं आहे आणि बुकिंग बिंग व्यवस्थित होते, तरी एजन्सीच्या समोर रांगा काय आहे, तर काय अडचणी आहे? आता माननीय जिल्हा पुरवठा अधिकारीच्या आदेशानुसार सर्वांना घरपोच सिलेंडर मिळणार आहे. तरी आम्ही लोकांनाही सर्वांना आवाहन केलेले आहे की एजन्सीला येऊन गर्दी करू नये, सर्वांना घरपोच सिलेंडर मिळेल. सर्वांनी ऑनलाईन बुकिंग करून घ्यायची आहे. त्यानंतर हे बाकी लोकांचे मोबाईल नंबर अपडेट नाही आहे, KYC नाही आहे, म्हणून हे लोक इथे येऊन गर्दी करत आहे. बाकी तर आपलं आता जसं गाड्या येतील त्या प्रत्यक्ष यादीप्रमाणे सर्वांना घरपोच सिलेंडर देतील. अंड्यांचे काही शॉर्टेज आहे का? शॉर्टेज थोडंसं हे 2-3 दिवसापासून गाड्या उशिरा येत आहे. 2-3 दिवसात एक गाडी येते, त्यामुळे थोडंसं 2-4 दिवस अजून ग्राहकांना त्रास होईल. नंतर जेवढं लवकर आम्हाला ते सॉल्व्ह करता येईल तेवढं लवकर लोकांनाही आम्हाला लवकर घरपोच देण्यात येईल. सकाळी 7 वाजता. अच्छा, अंडी मिळत नाही का? नाही, आता घरपोच मिळणार आहे. अंडी घरपोच मिळणार असं सांगितलं, आता मिळत नाही का? हां, बरं जाईल ना मग. पण आता मिळते का घरपोच? आता काय नाही. रांगेत उभं राहावं लागतंय. अच्छा, कुठून आले? वाडकी. वाडकून. अच्छा, किती वाजेपर्यंत थांबणार आता इथं? आता नंबर लागेल, KYCचा नंबर काय आहे, ते मोबाईल नंबर, ते मोबाईल नंबर टाकता येतं का? चालली जाईल मग घरी. हां, मग अंडी कधी भेट्या? आणि घरपोच सांगता येते ते. मग आता काय अच्छा, ठीक आहे.